मित्रांनो, तंत्रज्ञान दिवसेंदिवस जशी प्रगती करत आहे तसे तसे गुन्हे घडण्याचे प्रमाण आणि स्वरूपसुद्धा बदलत चालले आहे. पोलिसांपुढे त्यामुळे वेळोवेळी नवीन आव्हाने उभे राहत आहेत आणि या आव्हानांचा यशस्वी सामना करण्यासाठी मागील 1 वर्षामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलाने काही उपक्रम सुरू केलेले आहेत. त्याची माहिती पुढील छोटेखानी अनुभवपटाद्वारे आपल्यासमोर सादर करत आहोत. हॅलो, हां साहेब, इकडे ॲक्सिडेंट झालेला आहे. हॅलो, 508 चांदोरी फाट्याजवळ अपघात झालेला आहे. त्यांना मदतीची गरज आहे. तुम्ही तात्काळ तिथे रवाना व्हा. सीआर व्हॅनमुळे अपघातग्रस्तांनाही तातडीनं मदत पुरवणं शक्य झालंय. त्यामुळं अत्यवस्थ रुग्ण वाचू शकतो. पूर्वी कुठे अपघात झालेला पाहिला की लोक पोलिसांना कळवत नसत. त्यांचा असा समज होता की पोलीस त्यांना विनाकारण त्रास देतात. परंतु आता आम्ही आणखी एक उपक्रम आणला आहे. त्याचं नाव आहे विटनेस प्रोटेक्शन. हायकोर्टानं दिलेल्या निर्णयामुळं आता पोलीस अपघाताची माहिती देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मर्जीनुसार ताबडतोब कुठलीही अधिक चौकशी न करता जाऊ देते. त्यामुळं आता कुणीही अपघाताची माहिती पोलिसांना फोन करून द्यायला कचरत नाही. आमचा आणखी एक सहकारी म्हणजेच ड्रोन. या ड्रोनच्या सहाय्याने आम्ही अशक्य त्या गोष्टी शक्य करू शकतो. या ड्रोनमुळं वाहतुकीच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करणं शक्य होत आहे. ज्या पद्धतीने पासपोर्ट विभागाने पासपोर्ट काढण्याची पद्धत ही ऑनलाईन करून सुलभ केलेली आहे, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या विभागामार्फत ही प्रक्रिया साधी, सोपी आणि जलद केलेली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत पासपोर्ट काढण्याची पद्धत ही अतिशय विलंबित आणि वेळखाऊ होती. परंतु पासपोर्ट डिपार्टमेंटनं ती आता ऑनलाईन सुरू केली आहे. आम्ही सुद्धा त्याची पडताळणी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून जलद केली आहे. ही व्यक्ती पासपोर्टचा अर्ज भरतीये. पासपोर्ट डिपार्टमेंट त्याचा सर्व तपशील आमच्याकडे व्हेरिफिकेशनसाठी पाठवते. आम्ही ती सर्व माहिती तो राहत असलेल्या संबंधित पोलीस चौकीत पाठवतो. तिथं ती माहिती डाउनलोड करून त्याची प्रत काढली जाते आणि त्या व्यक्तीची एक फाईल तयार होते. पोलीस त्याची छानबीन करून त्याच्याबद्दलची सगळी माहिती मिळवतात. मग त्याला एक मेसेज पाठवून पोलीस चौकीत मुलाखतीसाठी बोलावलं जातं. त्याचे सगळे तपशील तपासून त्याला प्रश्न विचारले जातात आणि संपूर्णपणे पोलिसांचं समाधान झाल्यावर त्याला निरोप दिला जातो. मग ही फाईल पोलीस मुख्यालयात पाठवली जाते. तिथं कायदेशीर सोपस्कार आणि व्हेरिफिकेशन होऊन ती फाईल अपलोड करून पासपोर्ट ऑफिसला परत पाठवली जाते. त्यानंतर पासपोर्ट ऑफिस त्या संबंधित व्यक्तीला त्याचा पासपोर्ट डाक अथवा कुरिअर सर्व्हिसेसनं पाठवते. या संपूर्ण प्रक्रियेला 8 ते 21 दिवस लागतात. कॅरेक्टर सर्टिफिकेट आज ही सुद्धा एक महत्त्वाची बाब बनली आहे. अगदी कॉर्पोरेट ऑफिस असो किंवा एखाद्या दुकानात नोकर अपॉइंट करायचं असो, त्यालाही आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट द्यावंच लागतं. आम्ही ही प्रक्रिया सुद्धा आता जलद आणि सुलभ केली आहे. ही व्यक्ती कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी पासपोर्ट प्रमाणेच ऑनलाईन अर्ज भरतीये. या अर्जात अर्जदाराचे सगळे तपशील आहेत. त्या तपशिलानुसार हा अर्ज ती व्यक्ती राहत असलेल्या विभागातील पोलीस स्टेशनमध्ये जातो. पोलीस त्याची एक फाईल बनवतात आणि आपल्या अधिकाऱ्यांना पाठवून त्याची संपूर्ण माहिती जमा करतात. मग त्याला मेसेजद्वारे कळवून त्याला मुलाखतीसाठी बोलवलं जातं. पोलीस अधिकारी त्याचं ओळखपत्र आदी पत्रकं पडताळून पाहतात आणि संपूर्ण समाधान झाल्यावर त्याला निरोप देतात. मग ही संपूर्ण माहिती अपलोड करून पोलीस मुख्यालयात पाठवली जाते.
कायदेशीर सोपस्कार आणि वरिष्ठांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर त्या व्यक्तीला त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट त्याच्या ईमेल आय डीवर मेल केलं जातं. या प्रक्रियेला 3 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. हॅलो सर, माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट आलंय. ठीक आहे सर. आजकालच्या या नवीन युगात जीवनाचा स्तर फार बदललाय. त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण सुद्धा फार वाढलंय. आणि याला उपाय म्हणून आम्ही आमच्या विभागामार्फत खास प्री मॅरेज काउन्सिलिंग हा नवीन उपक्रम सुरू केलाय. यासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. असे साधारण 25 ते 30 अर्ज आले की त्यांना जागा आणि वेळ कळवली जाते. मग तिथं तज्ज्ञ आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या उमेदवारांच्या शंकांचं निरसन आणि त्यांचं समुपदेशन केलं जातं. हा अतिशय अभिनव असा उपक्रम आमच्या नवीन उपक्रमांबरोबर सुरू केला गेलाय. जत्रा, उत्सव, गर्दीची ठिकाणं म्हणजे गुन्हेगारांची आगारस्थानं. चेन स्नॅचिंग, पाकिटमारी, जुगार या गोष्टींचा तर इथं सुळसुळाटच. आमचा आणखी एक उपक्रम म्हणजेच CR व्हॅन. यात वायरलेस सुविधेसह पोलिसांना बंदोबस्तासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. ही CR व्हॅन कुठेही नेता येऊ शकत असल्यानं ठराविक जागा निवडून व्हॅन उभी करून पोलिसांना या सर्व गुन्ह्यांवर नियंत्रण आणणं शक्य झालंय. गर्दीचा अचूक अंदाज घेऊन CR व्हॅन उभी केली जाते आणि पोलिसांच्या सर्वत्र संचारामुळं गुन्हेगारीला आळा बसतो. नाशिक हे महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातलं तिसरं महत्त्वाचं शहर. वाढतं शहरीकरण, उद्योगधंदे, येऊ घातलेले IT पार्क्स, तरी सुद्धा शेतीप्रधान असलेली नाशिकची ओळख कधीच पुसली जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच वाईन हब या नावानं लोक नाशिककडे मोठ्या कौतुकानं बघतात. आता जिथं शेत आलं तिथं बांध आला आणि बांधाला बांध लागून दुसरं शेत सुद्धा आलं. आम्ही अंमलात आणलेला आणखी एक उपक्रम म्हणजे बांधावरचे तंटे मिटवणं. काय चाललंय? बांध दुरुस्तीच्या नावाखाली तू माझ्या बांधात शिरतोय बर का? माझ्या बांधावर आहे मी. हा, मी काही बी करीन. तुझ्या बांधावर आहे तू. अशा या वादांमध्ये आमचं पोलीस खातं मध्यस्थी करून संबंधित शेतकऱ्यांची कागदपत्र तपासतात, त्यांना विश्वासात घेऊन वस्तुस्थिती समजावून सांगतात आणि अशी प्रकरणं सामोपचारानं सोडवली जातात.
वर्षानुवर्षापासून चालत आलेली बांधावरची भांडणं तंटे सोडवण्यात आणि त्यांचं कायमचं निराकरण करण्यात गेल्या वर्षी आम्हाला प्रचंड प्रमाणात यश मिळालंय. अशा प्रकारे नाशिक ग्रामीणची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच्या आम्ही राबवलेल्या या उपक्रमांची ही फलश्रुती